तुम्ही कधी खीरानगर बद्दल ऐकलं आहे का? हो, बरोबर बोललात. एक मूर्खाचं राज्य. तिथे राज्य करणारा एक मूर्ख राजा. सगळ्याच गोष्टी आणि गोष्टी त्या राज्याच्या आहेत. सर्वात आधी आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत. बिना कपड्यांचा राजा. या गोष्टीत सांगितले की खीरानगरच्या राजाची फसवणूक कशी झाली आहे. या गोष्टीत आपल्याला एक नवीन मित्र भेटणार आहे. वाट बघा आणि पहा. खीरानगर नावाच्या राज्यात चित्रांगधन नावाचा एक विणकर आणि त्याचे कुटुंब राहत असे. बरीच मेहनत करून सुद्धा त्यांना एक वेळचं जेवण खूप मुश्किलीने मिळायचं. तीव्र उष्णता आणि दुष्काळाच्या वेळी लोकांना खूप त्रास होत असे. परंतु राजा सुंभकंद, ज्याचे या राज्यात शासन होते, खूप खर्चिक होता आणि ऐशो आरामात आयुष्य जगत होता. तो आपल्या राज्याची काळजी करत नसे आणि तो आपल्या वाईट सवयी सुद्धा सोडत नव्हता. एक दिवस राजाने घोषणा केली, जगातील सर्वात जास्त सुंदर पोशाख विणणाऱ्याला सोन्याची 1000 नाणी दिली जाते. बरेचसे विणकर प्रसिद्धी आणि धन मिळवण्यासाठी राज्यात आले, परंतु राजाला कोणीही खुश करू शकलं नाही. चित्रांगधन एक चांगला विणकर असूनही त्याच्यात हे आव्हान स्वीकारायचं धाडस अजिबात नव्हतं. परंतु जेव्हा चित्रांगधनचा त्रास वाढू लागला तेव्हा त्याने एक निर्णय घेतला. जर मी सर्वात चांगलं रेशम बनवलं तरी राजा खुश होणार नाही. मी राजाला धडा शिकवेन, त्याचा हा अभिमान संपवून टाकेन. एक दिवस चित्रांगधनने एका श्रीमंत विणकराचा वेश धारण केला आणि राजाच्या महालात जाण्यासाठी निघाला. चित्रांगधनने एका झाडाखाली एका थकलेल्या आणि उपाशी मुलाला पाहिलं आणि त्याला पाहून चित्रांगधनला दया आली. तुझं नाव काय रे छोटू? वीरू. त्याने स्वतःचं जेवण त्या मुलाला देऊन टाकलं. वीरूने घाबरून ते जेवण घेतलं आणि काही न बोलता पळून गेला. चित्रांगधन महालात पोहोचला आणि मंत्र्याला भेटला. मी चित्रांगधन आहे, शेजारच्या देशातील एक प्रसिद्ध विणकर आहे. मी आणि माझी माणसं महाराजांसाठी एक विशेष प्रकारच्या रेशमापासून कापड विणत आहोत. आम्ही जवळपास 100 विणकर आहोत. आम्ही 3 महिन्यांपासून या विणकामाची सुरुवात केलेली आहे. हे खरं आहे? हे रेशमचं कापड एवढं खास आहे? महाराजांना सांगण्याच्या आधी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी ते रेशमचं कापड बघू इच्छितो. हो, नक्कीच मान्यवर. तुम्ही ते आत्ताच पाहू शकता. मंत्री चित्रांगधन सोबत विणकराच्या कार्यशाळेत पोहोचला. एवढ्या विणकरांना कापड विणताना पाहून मंत्री हैराण झाला. या मंत्रीजी. मान्यवर, तुम्ही यात सोनेरी धागा पाहिलात का? तुम्ही त्या कपड्याच्या कोपऱ्यावर जो पाहताय ना, तो एक दुर्लभ हिरा आहे. चित्रांगधनने रेशमी कापडाची खूप प्रशंसा केली. या रेशमी कापडाचे वैशिष्ट्य हे सोनेरी धागे किंवा हे हिरे नाहीयेत. याचं वैशिष्ट्य असं आहे की हे कापड फक्त बुद्धिमान लोकच पाहू शकतात. जे मूर्ख असतात त्यांना हे दिसतच नाही. चित्रांगधन, माझे डोळे तर कपड्याचे हिरे बघूनच चमकू लागले आहेत. मी महाराजांपासून तुला 1000 नाही तर 10,000 सोन्याची नाणी मिळवून देऊ शकतो. ते रेशमी कापड एवढं विशेष आहे का? हो महाराज, आणि तो फक्त बुद्धिमान लोकच बघू शकतात महाराज. अरे वा वा, अतिशय सुंदर. ते विशेष कापड घालून मला हे कळून येईल की या राज्यातील लोक किती हुशार आहेत ते, आणि म्हणूनच ते कापड पूर्ण झाल्यावरच मी ते पाहीन. जशी तुमची इच्छा महाराज. त्या रेशमी कापडाच्या विचारानेच राजा बेचैन झाला होता.
एके दिवशी अचानक तो आपल्या शिपायांसोबत त्या रेशमी कापडाचे विणकाम पाहण्यासाठी गेला. कुठे आहे ते रेशमी कापड? राजाने व्यवस्थित पाहिले. नक्कीच काहीतरी गडबड आहे. महाराज, तुम्हाला सोनेरी रेशमाचे धागे दिसतायत का? अरे हो, परंतु मला असं वाटतंय की हे खूपच बारीक आहेत, पण हे हिरे खूपच सुंदर आहेत. राजाने बोलण्यात मंत्र्याला सुद्धा मागे टाकलं. अशी अट आहे की तुम्ही हे फक्त शुभ दिवशीच घालू शकता. हा, हो ठीक आहे, मी हे कपडे माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच घालेन आणि संपूर्ण शहरात मी माझी मिरवणूक काढेन. वाढदिवसाच्या दिवशी चित्रांगथन आणि त्याच्या विणकरांनी राजाला नवीन रेशमी कपडे घालण्यासाठी बरेच तास लावले. मंत्री, शिपाई आणि त्याच्या लोकांनी राजाच्या नवीन कपड्यांची खूप प्रशंसा केली. राजाने प्रशंसा ऐकून खुश होऊन चित्रांगथनला 10,000 सोन्याची नाणी दिली. ज्याने कुणी राजाला रेशमी कपड्यांच्या पोशाखात पाहिले तो दंगच झाला. हे कुणालाच दाखवून द्यायचं नव्हतं की ते किती मूर्ख आहेत. म्हणूनच त्या सर्वांनी राजाच्या नवीन रेशमी पोशाखाची प्रशंसा केली आणि अशा प्रकारे मिरवणूक राजाचा जयघोष करत पुढे जाऊ लागली. आणि एक लहान मुलगा जोरात ओरडला, हा, राजाने कपडेच नाही घातले. सगळे लोक दंग झाले. तो लहान मुलगा दुसरा कोणी नाही तर वीरू होता. राजाने कपडेच नाही घातले. वीरू पुन्हा ओरडला. लोक कुजबुज करू लागले. राजाने कपडेच नाही घातले. बिना कपड्यांचा राजा. राजाने काहीच घातलेलं नाहीये. मिरवणूक उद्ध्वस्त झाली. राजाचे शिपाई त्या छोट्या मुलाला शोधू लागले. चित्रांगथन, ज्याला असं वाटत होतं की त्याच्या चांगल्या नशिबाचं कारण तो मुलगा आहे, त्याने सुद्धा वीरूला खूप शोधलं. पण कुणी सुद्धा वीरूला शोधू शकलं नाही.